नमस्कार, मी आशिष पाटील. यावर्षी झालेल्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये मला 330 रँक मिळाला आहे आणि आज मी तुम्हाला एसे कसा लिहायचा ते सांगणार आहे. यावर्षीच्या एसेमध्ये मला 136 मार्क्स आलेले आहेत आणि लास्ट इयर मला 141 मार्क्स होते. ॲक्च्युली माझे 5 मार्क्स कमी झालेले आहेत आणि इतर लोकांचे बरेच मार्क्स यावर्षी एसेमध्ये वाढलेले आहेत. तर एसेमध्ये काय मिस्टेक्स झाल्या आणि काय मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करू शकता त्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगेल. एसे लिहित असताना तुम्हाला आधी तुमच्याकडे काहीतरी एक्झाम्पल्स, कोट्स वगैरे त्यांचं एक कंपायलेशन नेसेसरी असतं. कुठलाही टॉपिक तुम्ही ज्यावेळेस घेता तर तो टॉपिक घेतल्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन हे खूप मॅटर करत असतं तुमच्या एसेमध्ये. तर इंट्रोडक्शन करत असताना तुम्ही वेगवेगळ्या टाईपची इंट्रोडक्शन करू शकत असता. जनरली सगळे लोक एसेची स्टार्टिंग करत असताना किंवा जनरली बरेच लोक कोट्सवरून स्टार्टिंग करत असतात. या कोट्स तुम्हाला माहीत असतील नसतील आतापर्यंत ते मॅटर नाही करत, पण आतापासून ज्यावेळेस तुम्ही एसेचं प्रिपरेशन करत असतात त्यावेळेस गांधीजींच्या काही कोट्स असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही कोट्स असतील, स्वामी विवेकानंदाच्या कोट्स असतील तर अशा कोट्स, अब्दुल कलामांनी काही म्हटले असेल तर त्यांच्या कोट्स, त्यानंतर इतर वेगळे कोणीतरी पॉलिटिकल सायंटिस्ट असतील तर त्यांच्या कोट्स, यांचं तुम्ही एक कंपायलेशन करू शकता. एक IAS फॉर शुअरची PDF आलेली होती आणि त्या PDFमध्ये असं कंपायलेशन सुद्धा दिलेलं होतं. त्यानंतर तुम्ही इंटरनेटवर जाऊन जस्ट एन्व्हायरमेंटल कोट्स असं काहीतरी सर्च करा आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड कुठलीही कोट्स असली तर त्याचं एक कंपायलेशन करून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार असणार तर त्यावेळेस तुम्हाला या कोट्सचं कंपायलेशन खूप कामात येत असतं आणि ते परत परत रिवाईज केलं गेलं पाहिजे. तर एसेला सुरुवात करताना तो टॉपिक कुठला आहे तो टॉपिक बघा. फॉर एक्झाम्पल एज्युकेशनवर कुठेतरी आला तर एज्युकेशनला स्वामी विवेकानंदांनी मग काय म्हटलंय की एज्युकेशन, खरं एज्युकेशन काय असतं, जे कॅरेक्टर बिल्ड करतं. एखादा कॅपिटलिझमवर क्वेश्चन आला किंवा एसे आला तर कॅपिटलिझमवर लिहित असताना मार्क्सने काय म्हटलंय, कॅपिटलिझम नॉट ओनली क्रिएट्स ऑब्जेक्ट्स फॉर सब्जेक्ट्स बट इट ऑल्सो क्रिएट्स सब्जेक्ट्स फॉर ऑब्जेक्ट. तर अशा काहीतरी कोड्स असतील, असं काहीतरी टू द पॉईंट रिलिव्हंट जर कोट असतील आणि तुम्हाला त्यांचं नाव माहीत असेल तर तुम्ही ते नक्कीच मेन्शन करायला पाहिजे. दरवेळेस तुम्हाला कोट्स कुणी दिलेली आहे तर ते आठवलं नाही तरी चालेल. किंवा एज्युकेशनवर परत आईन्स्टाईनची एक कोट होती, मला एक्झॅक्टली नाही आठवत, बट एखादी फिश आहे, मासा आहे, तर माशाची कॅपेबिलिटी ही त्याच्या झाडावर चढण्याच्या कॅपेबिलिटीवरून डिसाईड केली जात नसते की तो किती कॅपेबल आहे, इंटेलिजंट आहे असं. तर या धर्तीवर आईन्स्टाईनने एक कोट दिलेली होती. अशा काहीतरी कोट्स रिलिव्हंट तुम्हाला ज्या वाटतात आणि यू आर 101% शुअर की ही कोट त्या टॉपिकला रिलिव्हंट आहे तर तुम्ही ती कोट टाकून त्याचं सुरुवात करून द्यायची एसेला. तो एक जनरल टाईप असतो, प्रत्येकजण तशीच करत असतं आणि ती एक सेफ सुरुवात असते एसे करणं. ती एक अट्रॅक्टिव्ह सुद्धा सुरुवात असते. त्यामुळे ट्राय करा की तुम्हाला बऱ्याचशा कोट्स माहिती असतील. जरी तुम्ही इंट्रोडक्शन कोट्सने नाही सुरू केली तरी तुम्हाला एसेमध्ये मध्ये मध्ये तुम्हाला ह्या कोट्स टाकाव्या लागत असतात जेणेकरून तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतील. त्यानंतर दुसरा एक टाईप असतो की तुम्ही स्टोरीने वगैरे सुरुवात करू शकता एखाद्या एसेची. तर ती स्टोरी कशी असू शकते, एखाद्या ग्रेट लीडर्स वगैरे किंवा आपले फ्रीडम फायटर्स असतात त्यांच्या लाईफची एखादी स्टोरी जी तुम्हाला वाटते की एसेला रिलिव्हंट असेल. असं एखादी फिक्शनल स्टोरी, फॉर एक्झाम्पल वॉटर मूवी होता एक, त्यावर विडो रिमॅरेज नाही, विडोच्या कंडिशन, तर विडोच्या कंडिशन वगैरेवर त्या वॉटरचा थीम होती मूवीची. तर तुम्हाला जर विमेनचा एखादा इश्यू लिहायचा असेल किंवा विमेनवर काहीतरी एसे लिहायचा असेल तर तुम्ही एक फिक्शनल स्टोरी किंवा एक रिअल कंडिशनला कोणत्या तरी मूवीने कसं दाखवलं आहे ते टाकू शकता. एखादा बुक असेल, नॉवेल असेल तर त्यातली सुद्धा छोटीशी स्टोरी तुम्ही टाकू शकता. इनफॅक्ट एखादी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला आवडलेली असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कसं दाखवत आहे जेंडरविषयी त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर ट्राय करा की अशी स्टोरी जी टॉपिकला टोटली रिलेव्हंट असेल ती टाकण्याचा, जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे, चेक करत असणारा जो व्यक्ती चेक करत असेल त्याला, की याच्यामध्ये ह्या स्टोरीमध्ये पूर्ण एसेचा एसेन्स येतोय, म्हणजे जे काही हवं आहे एसेमध्ये आणि जे तुम्हाला नंतर दाखवायचं आहे ते तुमचं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. पुढे दरवेळेस आपल्याला हे सुचेलच, स्टोरी किंवा कोट्स सुचेल असं काही नसतं. तर कधी कधी तुम्ही इंट्रोडक्शन करत असताना एखादा क्वेश्चनवरून स्टार्ट करू शकतात. लास्ट टाइम मी ज्यावेळेस लिहिलेली होती मीन्स त्यावेळेस एक ड्रीम्सवर एसे होता की ड्रीम्स विच शुड नॉट लेट इंडिया स्लीप. तर त्यावर मी क्वेश्चनने सुरुवात केली होती की आर वी ट्रीटिंग ट्रान्सजेंडर्स इक्वली, आर वी अ सायंटिफिक पॉवर येट, आर वी अ डिफेन्स पॉवर, किंवा एक्सपोर्टमध्ये इंडिया एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनलेला आहे का वर्ल्डचा. अशा काहीतरी क्वेश्चन्सने सुरुवात केली. त्यात काय दिसून आलं की माझी सोशल सेन्सिटिव्हिटी दिसून येते किंवा सोसायटीचे ड्रीम्स मी प्रायोरिटी देऊन एसेमध्ये लिहिणार आहे. नंतर इकॉनॉमिक ड्रीम्सला मी महत्त्व देणार आहे, पॉलिटिकल ड्रीम्सला काहीतरी महत्त्व देणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या डायमेन्शनचे असे काहीतरी क्वेश्चन्स जे तुम्ही एसेमध्ये ॲड्रेस करणार आहात, असे काही क्वेश्चन्स तुम्ही लिहू शकता जेणेकरून चेक करण्याला वाटायला पाहिजे की सगळे इश्यूज ॲड्रेस होतील आणि तुम्ही प्रायोरिटी वाईज असे क्वेश्चन्स लिहू शकतात ज्यातनं तुमची सोशल सेन्सिटिव्हिटी सुद्धा तिथे दिसू शकते. एखादी केस स्टडी असेल, यावेळेस एक केस होता की इनोव्हेशन तो इकॉनॉमिक आणि सोशल वेलफेअर वगैरे याच्यासाठी कसा वापरतात. तर मी केस स्टडी टाकली होती, एक जुबेदाबाई म्हणून आहेत आणि त्यांनी एक जन्म नावाचं
टूल किट बनवलेलं आहे ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी विमेनच्या. तर त्याच्याने ते एक छोटंसं इनोव्हेशन होतं, पण त्याच्याने विमेनची कंडिशन किती बदलली हे जस्ट मी एका छोट्याशा केस स्टडीतनं लिहून टाकलेलं होतं. तर याच्यातनं काय होतं की एक केस स्टडी आणि ते अट्रॅक्टिव्ह वाटतं वाचणाऱ्याला, आणि ती केस स्टडी तशी काहीतरी असली की ते टॉपिकलाही रिलेव्हंट असते. आणि पुढे जेव्हा कोणीतरी सुरुवात करत असतात, एखादा पॉईंट तुम्हाला सबस्टॅन्शिएट करायचा आहे, तर तो पॉईंट सबस्टॅन्शिएट करत असताना केस स्टडी ही तुम्ही परत एकदा मेन्शन करू शकतात, किंवा तुमचा एसेची पूर्ण जे काही स्ट्रक्चर असेल किंवा पूर्ण एसेमध्ये तुमचा एजेन्स असेल, जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ते एका छोट्याशा केस स्टडीमध्ये तुम्ही मेन्शन करून दिलेलं असतं. त्यामुळे ते वाचणाऱ्याला सुद्धा थोडंसं अट्रॅक्टिव्ह वगैरे वाचू शकतं. आणि एक जनरल इंट्रोडक्शन आहे, तुम्हाला काहीच येत नसेल तर रिस्क न घेता बॅकफायर कोणतीच मूव व्हायला नको. त्यामुळे तुम्ही जस्ट जनरल एखादी इंट्रोडक्शन करू शकता. तुम्हाला जे मनाने वाटलं ते थोडंसं लिहायचं, विदाऊट रिस्क घ्यायचं. कदाचित डेफिनेशन तुम्ही एक्सप्लेन करू शकता, किंवा काही लोक जस्ट सिंथेसिस सुद्धा लिहितात. म्हणजे जनरली अवॉइड करा हा टाईप करण्याचा, कारण इंट्रोडक्शन थोडी कॅची असली पाहिजे. बट तुम्हाला काहीच सुचत नाही कोणत्याच मोमेंटला, तर त्यावेळेस ट्राय करा की यू विल राईट दिस एसे विल ॲड्रेस दिस इश्यूज, अशा टॉपिक्सला हा एसे ॲड्रेस करणार आहे. आणि शेवटी जाताना हा एसे हे सोल्युशन्स वगैरे असं देणार आहे. बट ट्राय करा की तुम्ही हे अवॉइड करणार, आणि तुम्ही फक्त कोड्स, स्टोरीज किंवा क्वेश्चन, केस स्टडी ह्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स देणार तुमच्या एसेचं इंट्रोडक्शन करत असताना. पुढे इनिशियल पॅरेग्राफ्समध्ये काय लिहायचं असतं, तर कुठल्याही टॉपिकची इंटरनेटवर एखादा क्वेश्चन आला तर इंटरनेटवर तुम्हाला लिहित असताना एसे आल्यानंतर इंटरनेटची जस्ट थोडीशी हिस्ट्री लिहा. किंवा एज्युकेशनवर आलं तर एज्युकेशन सिस्टीम ब्रिटिश इंडियात कशी होती, आत्ता कशी आहे, आणि व्हॅल्यू कशा आपण इन्कल्केट करत होतो, किंवा एन्शियंट पिरियड. बट एकदम छोटंसं असलं पाहिजे. तुम्हाला लवकरात लवकर एसेच्या मेन मुद्द्यावर जायचं असतं. त्यामुळे जस्ट 1 किंवा 2 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला हिस्ट्री ती मेन्शन करायची असते एखाद्या टॉपिकची. नंतर तुम्हाला जर हिस्ट्री नसेल किंवा काही जनरल एसे येऊन जातात, फॉर एक्झाम्पल इज व्हर्च्युअल बिकमिंग द ओनली रिअल, असं काहीतरी आलं तर त्याच्यात तुम्हाला काय कराल, व्हॉट इज व्हर्च्युअल, व्हॉट इज रिअल, तुमचं परसेप्शन काय त्याविषयी तुम्ही एक्सप्लेन करा. ज्या एसेमध्ये गरज आहे एक्सप्लेन करण्याची त्याच्यामध्ये ते कीवर्ड्स एक्सप्लेन करा, डिफाईन करा. डेफिनेशन सुद्धा थोडी स्टँडर्ड असली पाहिजे. जस्ट तुम्ही काहीतरी लिहिलं आणि दिस इज नथिंग बट दिस इज XYZ असं काहीतरी, तर ते अवॉइड करा. जे स्टँडर्ड डेफिनेशन आहे ती तुम्हाला माहीत असेल तर ती करा, म्हणजे जेणेकरून ते स्टँडर्ड वाटेल तुमचं जे काही आन्सर असेल, एसे असेल तो. नंतर पुढे एसे लिहित असताना तुमचा एसे मल्टी डायमेन्शनल असला पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही ऐकता तुमचा एसेला एक स्ट्रक्चर असलं पाहिजे, मल्टी डायमेन्शनल असलं पाहिजे, फ्लो असला पाहिजे. तर मल्टी डायमेन्शनलमध्ये सगळ्यात आधी आपण इम्पॉर्टन्स जनरली सोशल टॉपिक्सला देतो. मी जे काही सांगतोय ते सगळं जनरली आहे. प्रत्येक एसेची डिमांड वेगळी असते, प्रत्येक एसेमध्ये तुम्ही वेगळं लिहू शकता. हे स्ट्रक्चर, ही इंट्रोडक्शन तुम्ही फॉलो नाही करणार, बट एक सेफ साईड ॲव्हरेज मार्क्स यावेत म्हणून तुम्ही ही स्ट्रॅटेजी जस्ट घेऊ शकता, ॲक्सेप्ट करू शकता. तर एखादा सोशल टॉपिक आला तर सोशल टॉपिकमध्ये लिहित असताना तुम्ही सांगू शकता की वुमेनच्या प्रती काय काय ड्रीम्स इंडियाच्या असू शकतात, इक्वॅलिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी. इव्हन आपल्या प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं असताना जस्टिस लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पहिले सोशल लिहिलेलं आहे, पहिले इकॉनॉमिक नाही लिहिलेलं आहे. मग त्यावेळेस प्रिएम्बल लिहिण्यात आली त्यावेळेस सुद्धा सोशल गोष्टींचं इम्पॉर्टन्स आपल्याला माहीत होतं. तर तसं सोशल गोष्टी त्याच्याविषयी काहीतरी दाखवा, तुमची सेन्सिटिव्हिटी दाखवा, एक्झाम्पल्स काहीतरी दाखवा. आणि सोशलमध्ये मग वेगवेगळे जे घटक येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, विमेन, चिल्ड्रन, एल्डरली पीपल, ट्रान्सजेंडर्स किंवा सेक्शुअल मायनॉरिटी कम्युनिटीज वगैरे जे काही असतील तर ते सगळे सोशल याच्यातले घटक, आणि त्यांच्याविषयी तुम्ही थोडंफार मेन्शन करू शकता. पुढे इकॉनॉमिक, पॉलिटिकल, जॉग्राफिक, एन्व्हायरमेंटल, कल्चरल, सिक्युरिटी, डिझास्टर, इथिकल याविषयी प्रत्येक टॉपिकविषयी तुम्हाला बोलायचं आहे. इन शॉर्ट GSचा जो सिलेबस आहे तुमचा पेपर 1 पासून तर पेपर 4 पर्यंत, त्यात जे काही टॉपिक्स आलेले आहेत ते म्हणजे तुमचं एक एसेचं रफ स्ट्रक्चर असतं. तर GSचा सिलेबस जर पार्ट असेल तर एसेला सुद्धा तुम्हाला मदत होते. फॉर एक्झाम्पल एखादा सोशल इश्यू तुम्हाला ॲड्रेस करायचा आहे किंवा सोसायटल काहीतरी लिहायचं आहे, तर त्यावेळेस ट्राय करा की तुम्ही वल्नरेबल सेक्शन्सला लिंक करणार. आणि वल्नरेबल सेक्शन्सला लिंक केलं तर तुमचे सोशल ड्रीम्स हे अजून कोणते तरी वेगळे वाटू शकतात. काही टॉपिक्स आपण विसरतो. सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल तर लिहून टाकू, जॉग्राफिक, एन्व्हायरमेंटल, बट कल्चरल याच्यात इंडियाचं कल्चर कसं आहे, आपलं कल्चर डायनॅमिक आहे, आपलं कल्चर युनिव्हर्सल आहे. आपण अकोमोडेट आणि असिमिलेट नवीन गोष्टींना करून घेत असतो. आपण लिबरल आहेत कंट्री, ॲज अ कंट्री अँड ॲज अ कल्चर. तर ते कल्चरचे फीचर्स प्लस तुम्हाला कल्चरल अँगल कुठेतरी लिहिता येतो एका एसेमध्ये, तर तो ट्राय करा की आपलं कल्चर कसं स्ट्रेंथन होतंय, किंवा आपल्या कल्चरमध्ये इंडियाचे काय ड्रीम्स वगैरे असू शकतात, जसं एसेची डिमांड असेल तसं. इंटरनल सिक्युरिटीचा एक टॉपिक आहे, तो जर तुम्ही स्टडी केलेला असेल तर तोच तुम्हाला जस्ट मेन्शन करायचा असतो. एखादा इंटरनेट किंवा सायबर स्पेसवर आला एसे
तर त्याच्यात सायबर सिक्युरिटी म्हणून एक टॉपिक आहे. 2013ची इंडियाची एक सायबर सिक्युरिटीची पॉलिसी, ती तुम्हाला माहिती असेल, सायबर सिक्युरिटीचे बेसिक्स माहिती असतील तर जस्ट तेवढं मेन्शन करायचं असतं. इंडियाचे ड्रीम्स लिहित असताना तुम्ही सगळे वरचे काहीतरी ड्रीम्स लिहून टाकणार, बट डिझास्टरमध्ये काय, तर डिझास्टर रेझिलियंट इंडिया. डिझास्टर फ्री नसू शकतो कुठलीही कंट्री, बट रेझिलियंट असू शकतो, आपण रिस्पॉन्स करू शकतो, इम्पॅक्ट कमी करू शकतो, तसं टाका. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट की तुमच्या प्रत्येक एसेमध्ये तुम्ही कुठेतरी व्हॅल्यूजला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, इथिकल गोष्टींना इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या एसं मोनोटोनस नसेल. सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल सगळेच लिहिणार आहेत, एक इथिकल डायमेन्शन आले, व्हॅल्यूज आले, फ्युचर प्रॉस्पेक्टमध्ये टाकताना व्हॅल्यू इनकल्केट करा हे टाकलं तर तुमचा एसे अजून जास्त इफेक्टिव्ह बनत असतो. तर दॅट इज, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. दरवेळेस तुमचं स्ट्रक्चर असंच असेल असं नाही, काही काही असे कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, तर त्यावर फक्त हा जो पॉलिटिकल 3 नंबरचा मुद्दा आहे तर पॉलिटिकलच गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतील. मग त्यात मल्टी डायमेन्शनलचा अर्थ काय असतो की पॉलिटिकल याच्यात कॉन्स्टिट्यूशनल, लीगल, स्टॅच्युटरी ज्या काही प्रोव्हिजन्स तुम्हाला वाटतात त्या मेन्शन करायच्या. कॉन्स्टिट्यूशन सोडून दुसरे काहीतरी मेकॅनिझम्स असतील तर त्या मेन्शन करायच्या. नीती आयोग, प्लॅनिंग कमिशन, NDC, इंटरस्टेट काउन्सिल याच्याविषयी काहीतरी मेन्शन करा. निगेटिव्हमध्ये लिहिताना इंटरस्टेट म्हणजे इंटरस्टेट काहीतरी कन्फ्लिक्ट वगैरे असतील, रिव्हर वॉटर शेअरिंगवरून असेल, बाउंड्रीजवरून असेल, तर एका पॅरेग्राफ, मल्टी डायमेन्शनलचा अर्थ असतो एका पॅरेग्राफमध्ये तुमची एक आयडिया 4 किंवा 5 लाईनींचा एक पॅरेग्राफ असावा आणि त्याच्यामध्ये लास्टला सबस्टॅन्शिएट करायला एक्झाम्पल तुम्हाला टाकता यायला पाहिजे. ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. हे मल्टी डायमेन्शनल झाले, बट प्रत्येक एसे इंडियन कंटेक्समध्ये आलेला नसतो. जर तुम्हाला एसेमध्ये इंडियन हा शब्द दिसतोय किंवा द नेशन असं काहीतरी दिसतंय त्यावेळेस तुम्ही इंडियनच्या कंटेक्समध्ये लिहा. अदरवाईज तुम्हाला एसे हा इंडिव्हिज्युअल लेवलवर, रिजनल लेवलवर, नॅशनल आणि इंटरनॅशनल या लेवल्सवर लिहायचा असतो. एखादा जनरल टॉपिक आहे की एज्युकेशन विदाउट व्हॅल्यूज, याच्यामुळे माणूस क्लेवर डेव्हिल कसा बनतोय, तर तो इंडिव्हिज्युअल लेवलवर तुम्हाला लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल एखादा डॉक्टर बनला व्यक्ती, तर त्या डॉक्टर व्यक्तीने भ्रूण हत्या वगैरे ह्या ज्या गोष्टी करायला सुरुवात केली तर ते का, तर इंडिव्हिज्युअल लेवलला त्याच्याकडे इथिक्स नव्हते. एखादा दुसरा तुम्हाला कुठेतरी लिहायचं असेल केस स्टडी वगैरे काही, तर रिजनल लेवलवर छत्तीसगडचे प्रॉब्लेम्स काय आहेत, महाराष्ट्रात प्रॉब्लेम्स काय आहेत, तर रिजनल लेवलवर काही काही डिमांड्स असतात. कधी कधी तुम्हाला फक्त इंडियन कंटेक्समध्ये लिहायचा असतो किंवा कुठलाही एसे येऊ द्या, जनरल कुठलाही एसे आला तर इंडियन डायमेन्शन टाकायचीच आहे, पण फक्त इंडियन डायमेन्शन नाही टाकायची. तर त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या की एसे डिमांड करतोय का की तुम्ही नॅशनल इंडियावर फक्त लिहायला पाहिजे की जनरल लिहायला पाहिजे. आणि चौथी लेवल असते तुम्ही इंटरनॅशनल स्पिअरवर काहीतरी कमेंट करणार. एक्झाम्पल देताना वेगवेगळ्या कंट्रीजचे देणार. जर एखादा हेल्थ सेक्टरवर काहीतरी एसे आला तर युकेचं हेल्थचं मॉडेल कसं आहे, इन्शुरन्सचं मॉडेल कसं आहे, इन्शुरन्स US मध्ये कसं आहे त्याच्याविषयी कमेंट करू शकतात. तुम्हाला एज्युकेशनवर एखादा एसे आला तर जपानमध्ये मॅनर्सला जास्त इम्पॉर्टन्स असतं सुरुवातीच्या इयर्समध्ये, नॉट की मार्क्सला इम्पॉर्टन्स असतं. फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम तिकडे वेगळंच आहे, तिकडे एक्झामपेक्षा इतर गोष्टींवर जास्त इम्पॉर्टन्स देत असतात. US ची एज्युकेशन सिस्टीम आहे तर तिकडे जे टार्गेट्स असतं, कोणाचा ॲप्टिट्यूड किती आहे, कोणत्या सेक्टरमध्ये, ते आधीच डिसाईड करून घेतात टेस्ट वगैरे करून. मुलांचा इंटरेस्ट जिथे आहे तिथे त्यांना फील्डमध्ये पुढे एनकरेज करत असतात. तर अशा इंटरनॅशनल स्पिअर्सचे तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे असतात. म्हणजे कुठलाही एसे, एक परत गोष्ट बेसिक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलाही एसे इंडियन कंटेक्समध्ये जास्त विचारलेला नसेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअलचा इम्पॅक्ट, इंडिव्हिज्युअल लेवलवर इम्पॅक्ट, इंडिव्हिज्युअल लेवलवर कसे चेंजेस करू शकतात ते, रिजनल लेवलवरचे काहीतरी एक्झाम्पल्स, नंतर इंडियावर पण यायचं आणि शेवटी इंटरनॅशनल लेवलवर. ह्या 4 लेवल्स एसेमध्ये मस्ट आहेत. आणि मागे ज्या डायमेन्शन्स दिल्या लास्ट स्लाइडमध्ये त्या डायमेन्शन्ससुद्धा मस्ट आहेत. तर ट्राय करा की ह्या डायमेन्शन्स आणि ह्या लेवल्स तुमच्या एसेमध्ये मस्ट आहेत, ते यायलाच पाहिजे. आता एसे एवढ्या डायमेन्शन्स आल्या, एवढे एक्झाम्पल्स तुमचे काहीतरी लेवल्स आल्या, बट प्रत्येक एसेजमध्ये पॅरेग्राफ्स असतात. ते 4 किंवा 5 लाईनचा एक पॅरेग्राफ, 5-6 जस्ट तेवढाच छोटासा पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये एक आयडिया, लगेच पुढच्या पॅरेग्राफवर जाताना नवीन आयडिया. तर प्रत्येक पॅरेग्राफमध्ये ट्राय करा की तुम्ही एखादा युनिक एक्झाम्पल्स टाकू शकता, केस स्टडीज टाकू शकता, कुठल्या तरी रिजनमध्ये काहीतरी सक्सेस झालेला असेल. एक जनरल तुम्हाला माहिती, वॉटरशेड मॅनेजमेंटवर एखादा एसे आला की वॉटरशेड मॅनेजमेंट हा टॉपिक तुम्हाला वॉटर कन्झर्वेशनमध्ये लिहायचा आहे, तर लगेच राळेगण सिद्धीचं एक्झाम्पल सबस्टॅन्शिएट करायला. पुढे एज्युकेशनचा एखादा पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला, तर एज्युकेशन सेक्टरमध्ये कोणी चांगलं काम केलेलं असेल, हेमल कसाला काय करताय डॉक्टर प्रकाश आमटे, त्याच्याविषयी तुम्ही काहीतरी लिहू शकता. हेल्थमध्ये पण तुम्ही त्यांचं टाकू शकता किंवा एखादी NGO आहे हेल्थ सेक्टरमध्ये काम करणारी तिचं टाकू शकता. वेगवेगळे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स येतात, आपल्या गव्हर्नमेंटचे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, तर असे जे काहीतरी येतात नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनचे, तर ते रिपोर्ट्सचं मेन्शन तुम्हाला एखादा पॉईंट सबस्टॅन्शिएट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल फार्मर सुसाईडवर, तर लगेच डेटा टाका, NCRBने दिलेला डेटा किंवा इतर कोणीतरी दिलेला. हेल्थवर कमेंट करायचं असेल तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, त्याच्यावर कमेंट करताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे वापरा. कदाचित तुम्हाला हे जर काही आठवत नसेल तर प्लॅनिंग कमिशनने हेल्थ सेक्टरसाठी इंडियाला
किती % ऑफ GDPचं टार्गेट ठेवलेलं होतं, त्या अँगलने तुम्ही काहीतरी कमेंट करू शकता. प्लॅनिंग कमिशन, नीती आयोगची रिपोर्ट किंवा एखादी कमिटी बसली एज्युकेशनवर, तर TSR सुब्रमण्यम कमिटी फॉर एज्युकेशन, लगेच त्या कमिटीचा रेफरन्स द्या. म्हणजे प्रत्येक पॅराग्राफमध्ये ॲटलिस्ट एक्झाम्पल यायला पाहिजे किंवा एखादी रिपोर्ट यायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय करते अशी काहीतरी स्कीम्स यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पॉईंट सबस्टन्शिएट कराल. फक्त थेअरी लिहिणं त्याला इम्पॉर्टन्स नसतं. आयडियाज प्लस आयडियाज सबस्टन्शिएट व्हायला पाहिजे. आयडियाजला तुम्ही काहीतरी प्रूफ द्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करणार एसेमध्ये, प्रत्येक डायमेन्शनला एक्झाम्पल, रिपोर्ट, स्कीम्स असं काहीतरी, त्याच्यानंतर तुम्हाला एसेचे जेव्हा लास्टला येत असतात तुम्ही, तर लास्टला काही एसेमध्ये म्हणजे कन्क्लुजनच्या वरच्या 4-5 पॅराग्राफ्समध्ये काय लिहावं याचं फिक्स फॉर्मॅट नाही आहे. बट तुम्ही हे करू शकतात की तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम किंवा कुठला तरी फिनॉमिना आहे एज्युकेशनमध्ये काय रिफॉर्म्स आणायचे, तर तुम्ही एज्युकेशन सेक्टर्सला सध्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते लिहू शकता. चेंजेस केले तर एज्युकेशन सेक्टर पुढे कसा जाऊ शकतो असं काहीतरी लिहू शकता. किंवा काही एसे तुम्ही इंटरप्रिट करताय एका अँगलमध्ये, पण त्या एसेला परत जर तुम्ही ॲनालाइज केलं, 1.5 तासात जे एसे लिहित असतात त्यावेळेस ॲनालाइज केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या एसेला एखादी वेगळी साईड सुद्धा असू शकते. आउट ऑफ द बॉक्स काहीतरी थिंकिंग असते, लॅटरल थिंकिंग असते, तर ती तुम्ही मेन्शन करू शकतात की या एसेचा असं इंटरप्रिटेशन सुद्धा होऊ शकतं. डायरेक्टली मेन्शन नाही करायचं आहे की दिस इज द इंटरप्रिटेशन, बट एखादं नवीन इंटरप्रिटेशन करून तुम्हाला दाखवायचं आहे. त्याला वेटेज जास्त नाही द्यायचं, बट जस्ट मेन्शन करायचं आहे. नंतर प्रत्येक एसेमध्ये ट्राय करा की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कुठली तरी स्टेट गव्हर्नमेंट आणि सिव्हिल सोसायटीतल्या NGOज म्हणा, बिझनेस ऑर्गनायझेशन, सेल्फ हेल्प ग्रुप, रिलिजियस ट्रस्ट वगैरे, यांनी कुठे चांगले कामं केले आहेत का, आणि केलेले असतील तर ते कसे कामं करतायत त्याच्याविषयी एक पॅराग्राफ मस्ट आहे तुमचा असला पाहिजे. कारण तुम्हाला एसेमध्ये ऑप्टिमिझम दाखवायची. पेसिमिस्ट प्रत्येक नकारात्मक काहीतरी दाखवणं हे चुकीचं असतं. एक ऑप्टिमिझम दाखवा की आपण सगळे कसे एफर्ट्स घेतोय, आपण पुढे कसे चाललोय. आणि लास्टला कन्क्लुजनच्या वरती येणार, तर लास्टला तुम्ही काहीतरी तुमचे स्वतःचं ओपिनियन, स्वतःचे सजेशन्स टाका. स्वतःचे आपण सजेशन्स कशातनं बनवत असतो, एडिटोरियल्स वगैरे वाचले तर त्यातनं तुम्ही सजेशन्स वगैरे बनवतात आणि मग ते सजेशन्स टाकल्यानंतर तुम्ही कन्क्लुजनकडे येतात. आता या प्रत्येक गोष्टीमध्ये एक फ्लो असतो. फ्लोचा अर्थ काय, वरचा पॅराग्राफ लिहिला तर त्याची जी शेवटची लाईन असते ती लाईन आणि पुढच्या पॅराग्राफची पहिली लाईन थोडीशी लिंक असली पाहिजे. म्हणजे सोशल जर तुम्ही कुठला तरी इश्यू लिहिला तर खालच्या याच्यात लिहिताना इन इकॉनॉमिक कंटेक्स्ट असं सांगून तुम्ही इकॉनॉमिक लिहू शकता. कधी स्ट्रक्चरमध्ये सब स्ट्रक्चर करत असताना फर्स्टली, सेकंडली, थर्डली असं सुद्धा तुम्ही टाकू शकतात. इवन काही लोक एसेजमध्ये हेडिंग आणि सब हेडिंग देत असतात. गौरव अग्रवाल सर त्यांनी एसेला हेडिंग आणि सब हेडिंग दिलेले होते. एसे कसा लिहायचा याच्यावर त्यांचा सुद्धा एक ब्लॉग आहे, सुपरमॅन रिटर्न्स म्हणून, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर ज्यावेळेस कन्क्लुजनला येतात तर कन्क्लुजनला काय लिहावं याच्यापेक्षा काय नाही लिहायचं. तर युअर कन्क्लुजन इज नॉट समरी ऑफ युअर एसे. तुमच्या एसे जे काही लिहिलेलं आहे त्याची समरी म्हणजे तुमचं कन्क्लुजन नसतं. कन्क्लुजन लिहिताना एखादी कोट किंवा तुम्हाला एखादी फ्युचर डायरेक्शन दाखवायची किंवा कोणता जरी मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो टाका. परत एकदा की एज्युकेशन विदाउट व्हॅल्यूज, त्याच्यामुळे क्लेवर डेव्हिल कसा बनतो माणूस, याच्यावर जो एसे आलेला होता त्यात मी टाकताना हे टाकलं होतं की अवर्स इज द वर्ल्ड ऑफ न्यूक्लिअर जायंट्स बट इथिकल इन्फंट्स. म्हणजे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे पण नैतिकतेमध्ये आपण किती मागे आहेत. या शब्दाने मी कोटची किंवा ही कोट मी कन्क्लुजनच्या सुरुवातीला टाकलेली होती. आणि एक ड्रीम्स विच शुड नॉट लेट इंडिया स्लीप, त्याच्या याच्यात काय टाकलेलं होतं मी लास्ट याच्यात, तर लास्ट याच्यात मी गांधीजींचं वाक्य टाकलं होतं की हे सगळे ड्रीम्स तर ओके, हे असले पाहिजे आपले, बट फादर ऑफ अवर नेशन महात्मा गांधीजी सेड दॅट सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंडिपेंडन्स. मग हे कोट टाकल्यानंतर तुम्ही सांगा की स्वच्छ भारत अभियान हे जे सध्या चालू आहे ते सगळ्यात पहिले लवकरात लवकर टार्गेट पूर्ण करणं, दॅट इज अवर ड्रीम. या पद्धतीने तुमचं कन्क्लूड होत असतं. आता मिस्टेक्स कुठल्या करू नयेत, तर लास्ट टाइमपेक्षा माझे मार्क्स कमी झाले आणि इतर लोकांचे मार्क्स बरेच वाढलेले आहेत. याच्या मागे मी कॉन्फिडंट होतो मला भरपूर मार्क्स मिळतील, बट मी तुम्हाला सांगितलं की एसे मल्टी डायमेन्शनल असावा. मल्टी डायमेन्शनलमध्ये सुद्धा प्रकार असतात. एसे मल्टी डायमेन्शनल असावं पण त्याच्या आत जे डायमेन्शन्स आहेत त्यात सुद्धा मल्टिपल असावेत. मी लिहिताना एसे इनोव्हेशनच्या अँगलने भरपूर नवीन इनोव्हेशन्स टाकले, बट इनोव्हेशन टाकताना मी विसरूनच गेलो होतो की एसे मल्टी डायमेन्शनल. मी मल्टी डायमेन्शनल केला हे मला त्या मोमेंटला वाटत होतं, बट मी फक्त सायंटिफिक इनोव्हेशन्सवर जास्त बोललो. काहीतरी सोशल इनोव्हेशन्स असतात, एनजीओ इज सोशल इनोव्हेशन, काहीतरी ऑर्गनायझेशन, किंवा पॉलिटिकल इनोव्हेशन असतात, डेमोक्रेसी दॅट इज पॉलिटिकल इनोव्हेशन. एखादी कॉन्स्टिट्यूशनची आयडिया आधी लोकांकडे नव्हतीच, कॉन्स्टिट्यूशन दॅट इज पॉलिटिकल इनोव्हेशन. किंवा ज्युडिशियल इनोव्हेशन काय असतं, तर बेसिक स्ट्रक्चरची जी काही डॉक्ट्रिन आहे ती ज्युडिशियरीने दिली, दॅट इज पॉलिटिकल किंवा ज्युडिशियल इनोव्हेशन. हे इनोव्हेशन मी टाकलेच नाही, माझे फक्त सायंटिफिक इनोव्हेशन आणि खूप मल्टी डायमेन्शनल आले.
बट ट्राय करा की तुमचा एसे मल्टी डायमेन्शनल 2 लेवलवर मल्टिपल डायमेन्शन्स असल्या पाहिजे, ती मिस्टेक अवॉइड करा. त्यानंतर तुम्हाला एसे लिहिताना ज्या गोष्टी गरजेच्या असतात, कोड्स, एक्झाम्पल, स्कीम्स, रिपोर्ट्स, इंडियाची एखाद्या स्कीममध्ये रँकिंग किती तर ते तुम्हाला माहिती पाहिजे, जस्ट मेन्शन करायला. प्रत्येक याच्यात नसलं माहिती तरी एक इंडियाचं मागे आलेली होती रिपोर्ट वर्ल्डची कुठली तरी, की ग्लोबल याच्यात स्लेव्हरी कशी आहे, मॉडर्न स्लेव्हरी. तर मॉडर्न स्लेव्हरीमध्ये ॲब्सोल्यूट नंबर ऑफ टर्म्समध्ये ही जी मॉडर्न स्लेव्हरी आहे तर त्याच्यातले जास्तीत जास्त लोक इंडियात सापडतात. तर काय आहे म्हणजे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करणं किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये विमेनचं ट्रॅफिकिंग, चाइल्ड ट्रॅफिकिंग, बेगर्स किंवा भिकारी जे लोक असतात त्यांचे काहीतरी लिंक असतं, त्यांचं काहीतरी एक ऑर्गनायझेशन सारखं बनवलेलं असतं आणि लोकांना मग किडनॅप वगैरे करून आणतात लहान मुलांना, जे काही तुम्ही मूवीजमध्ये बघितलेलं असतं. दॅट इज फॉर्म ऑफ स्लेव्हरी, मॉडर्न स्लेव्हरी. तर अशा ह्याच्यात इंडियाची कंडिशन काय हे जर तुम्ही टाकलं तर वाचणाऱ्याला सुद्धा वाटतं की यू आर सोशली सेन्सिटिव्ह, आणि वाचणाऱ्याला वाटल्यानंतर तुमचा एसे इफेक्टिव्ह बनत असतो. तर ट्राय करा अशा मुद्द्यांवर तुम्ही लिहित जाणार. एक सेपरेट नोटबुक बनवा आणि त्याच्यात एक्झाम्पल्स, केस स्टडीजचं कंपायलेशन करून ठेवा, कोट्सचं कंपायलेशन करून ठेवा. ज्या युनिक स्कीम्स असतील त्या स्कीमचं एक्झाम्पल, म्हणजे जेंडरवर काहीतरी तुम्हाला एसे आला तर तुम्ही काय करणार, एक जनरल स्कीम जे सगळ्यांना माहिती, जनरल जननी सुरक्षा योजना, सगळे लोक तेच टाकतील. बट जेंडर जस्टिस वगैरे असं काहीतरी टाकायचं आहे तुम्हाला, त्यावेळेस टाका एक किरण नावाची स्कीम होती, KIRAN, नॉलेज इनोव्हेशन रिसर्च थ्रू ॲडव्हान्स नर्चरिंग. तर याच्यात काय होतं, ही एक ॲडव्हर्टायझिंग स्कीम होती आणि ती ॲडव्हर्टायझिंग स्कीम सायन्समध्ये, फील्डमध्ये, रिसर्चमध्ये विमेन जास्त यायला पाहिजे याच्यासाठी होती. म्हणजे सायंटिफिकली तुम्ही ॲड्रेस करून देणार त्या स्कीमला. नंतर विमेन सायन्सच्या फील्डमध्ये यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगून देणार. म्हणजे इतरांपेक्षा थोडंसं वेगळं एक्झाम्पल आणि त्यांचं कंपायलेशन. इंग्लिश इतकी मॅटर नाही करत, तुमची वर्डिंग कशी आहे ते पण जास्त मॅटर नाही. सिम्पल इंग्लिश असली, कोट्स जास्त थोड्याफार मेन्शन असल्या, एक्झाम्पल असले तर एक डिसेंट ॲव्हरेज मार्क्स येऊ शकतात. बट मी जी एक मिस्टेक केली इनोव्हेशनच्या याच्यामध्ये की मी फक्त सायंटिफिक लिहित बसलो. तर ट्राय करा पॉलिटिकल, सोशल असे काहीतरी इनोव्हेशन्स तुमच्या याच्यात येत असतील. नेक्स्ट याच्यात आपण वाटल्यास GS वगैरे त्याच्यावर काय स्ट्रॅटेजी असते तर त्याविषयी सुद्धा बोलूयात. थँक्यू.